PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। सुरगाणा तालुक्यात तहसीलदारांनी धान्याचा ट्रक पकडला असून या ट्रकमधून धान्याची वाहतूक केली जात असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाली आहे। मात्र या धान खरेदीबाबत संशय व्यक्त केला जात असून सुरगाणा तहसीलदार रामजी राठोड हे याबाबत तपास करतायत। सायंकाळी उशिरापर्यंत संबंधित व्यापाऱ्याची चौकशी करण्यात येत होती। या घटनेमुळे सुरगाणा तालुक्यातील धान्य घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे। यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहिलं जात आहे। जिल्हा प्रशासनानं या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश आहेत। यापूर्वी राज्य सहकारी आदिवासी महामंडळाच्या नाशिक कार्यालयानं खरेदी केलेले धान्य गुजरातच्या काळ्या बाजारात परस्पर विक्री होत असल्याचं प्रकरण समोर आलं होतं। 2014 मध्ये सुरगाणा तालुक्यात धान्य घोटाळा उघडकीस आला होता। ऑगस्ट ते नोव्हेंबर 2014 या 4 महिन्याच्या कालावधीतच तालुक्यात असलेले धान्य आणि गोदामातील साठ्याचा ताळमेळ लागत नसल्याचं निदर्शनास आलं होतं। या धान्य घोटाळ्यानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती। अन्नधान्य महामंडळातून निघणारे रेशनचे धान्य प्रत्यक्षात सुरगाण्याच्या शासकीय गोदामात न जाता ते वाहतूक ठेकेदाराच्या मदतीनं काळ्या बाजारात विक्रीसाठी नेलं जात होतं। या घटनेत शासनाचे 7.25 कोटी रुपयांच्या धान्याचा अपहार झाल्याची बाब उघडकीस आली होती। या प्रकरणी 6 तहसीलदारांसह 13 जणांना निलंबितही करण्यात आलं होतं। यानंतरही अनेकदा सुरगाणा तालुक्यातून धान्य अपहाराच्या तक्रारी पुढे आल्या। त्यामुळे आता प्रशासनही खडबडून जागे झालं असून तहसीलदारांना चौकशी करून कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत। उंबरठाण येथे एका ट्रकमधून धान वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती। त्यानुसार हा ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे। हा ट्रक ज्या व्यापाऱ्याचा आहे त्याची चौकशी करण्यात येईल। चौकशीनंतर या संदर्भात सविस्तर सांगता येईल अशी माहिती रामजी राठोड तहसीलदार सुरगाणा यांनी दिली आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट, बोरगाव। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।